मुख्यमंत्री महोदय ते त्या ठिकाणी करतील, त्यांच्या ते चांगलं लक्षात आहे. मी त्यांना परवा आम्ही एकत्र होतो पुण्याला, तेव्हा विचारलं की सीएम साहेब जवळपास आता सगळ्या आढावा बैठका उरकत आलेल्या आहेत, पण विखे पाटलांनी सांगितलं की कॅबिनेटच्या दिवशी माझी घ्या आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली की कालच्या ऐवजी माझी आज घ्या. अशा 4-5 आणि नाशिक आणि रायगड राहिलेली आहे. तर ते म्हणले हरकत नाही, तुम्ही ती आढावा बैठक तुमची घ्या. पालक सचिव होते त्या सगळ्या बैठकीला आणि बाकीचे अधिकारी पण होते आणि शेवटी आपण तिथं डावं उजवं करत नाही. साधारण तिथले लोकसंख्या आणि तिथली परिस्थिती बघून आपण निधीचं वाटप करतो. गेल्या वर्षी आम्ही 18,000 कोटी रुपये DPCच्या निमित्तानं राज्याच्या 36 जिल्ह्यांना दिलेले होते. यावेळेस मात्र ती रक्कम आम्ही 100% वाढवणार आहे. अंदाजे ती रक्कम बऱ्यापैकी वाढेल, काही 1000 कोटीने वाढेल. अर्थात तो निर्णय मी मुख्यमंत्री आणि एकनाथराव एकत्र बसून घेणार आहे, कारण ते शेवटी आम्हाला बजेटमध्ये पण सादर करावं लागतं. आपल्याला आता पुढं 2 वर्षांनी कुंभमेळा पण आपल्या नाशिकला आहे, त्याच्याबद्दल पण आज साधक बाधक चर्चा झाली. त्याही संदर्भामध्ये आम्हाला आत्तापासूनच काही महत्त्वाची कामं हातामध्ये घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक एक आयोजित केली जाणार आहे, त्याच्यात पण आम्ही निधी देऊ. काही बाबतीमध्ये आम्ही केंद्रातनं पण मदत मागणार आहोत, कारण सहसा अशा प्रकारच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस समाज जमतो त्यावेळेस एकट्या राज्याला तो सगळा भार उचलणं थोडंसं अवघड पडतं. म्हणून उत्तर प्रदेशला पण दिलं गेलं केंद्राकडनं. मागच्या वेळेस आपल्याकडं 12 वर्षापूर्वी झालं, तेव्हा पण केंद्र सरकारने आपल्याला निधी दिलेला होता. तसं ह्याही वेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाऊन कुंभमेळ्याकरता काही निधी आता तुम्ही काही काळजी करू नका. मी अर्थसंकल्प सादर करणार आहे मार्चमध्ये. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की करोनाच्या काळामध्ये अनेक राज्यांनी पगार पण थांबवलेले होते. महाराष्ट्र एक असं राज्य होतं, मी दुसऱ्याच महिन्यातला पगार तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणीचा केला, क्लास 1 क्लास 2चा थांबवला 1 महिना, परंतु पुढच्या महिन्यापासून सगळ्यांचे सॅलरी द्यायला सुरुवात केली. शेवटी आपलं राज्य सक्षम आहे. मात्र आम्ही यावेळी